निमकर, पार्टीला कुठे जायचं ठरवलं का? कुठल्या हॉटेलला जायचंय? विक्रांत सरांना न्यायचंय, लाज नको निघायला. निमकर, ओ निमकर, ऐका ना. अगं जरा पूजा तरी होऊ देत जा. बोल आता. तुम्हाला माहितीये ना मला धीर रावत नाही म्हणून. सांगा ना कुठल्या हॉटेलमध्ये जायचं? मी पेपर मध्ये वाचले, हा. हॉटेल बॉलिवूड कॅफे मध्ये चांगली ऑफर आहे. हो, इकडे हा हे बघ. अगो हो की दुपारच्या लंचला डिस्काउंट आहे. अरे चहा उकळला. फोन करते यांना. अहो कोणी फोनच उचलत नाहीये. अगं इतक्या सकाळी कोण हॉटेल उघडेल? हा खरंच. मोबाईल नंबर आहे का बघ तिथे? हो आहे. हा, मग त्याच्यावर कर ना. हा. हेलो, होटल बॉलीवुड कैफे ना? कौन बोल रहा है? मैं संतोष बोल रहा हूँ. आप कौन? मैं पुष्पा रे. जी हाँ बोलिए. वो ऑफर चल रहा है ना? हाँ मैडम, शाही थाली पे डिस्काउंट है. आहो डिस्काउंट आहे बर का. थाली में क्या क्या आता है रे तेरे? पूरी और रोटी, 4 भाजी, दाल, दही, ये सब है. स्वीट डिश है ना उसमें? नहीं मैडम, वो आपको अलग से लेना पड़ेगा. क्यों रे, ऐसा क्यों है? ऑफर वैसा ही है मैडम. अरे क्या रे तू? हाँ ऐसे कैसे ऑफर है? वो हम 4 लोग आने वाले हैं ना. हाँ तो बहुत बड़ा ग्रुप है, डिस्काउंट दो ना कुछ. नहीं मैडम. अरे ऐसा कैसा एकदम नहीं बोलता है तू? तेरे को मालूम है क्या तेरे होटल में कौन आने वाला है? मालूम है. कौन? कस्टमर. नहीं रे बाबा, कस्टमर नहीं, बहुत बड़ा कस्टमर, विक्रांत सरंजामे. कौन? अरे विक्रांत सरंजामे बहुत बड़ा आदमी है. तेरे होटल में लेके आऊंगी ना तो तेरा नसीब उगड़ेगा. हाँ मैडम, लेकिन अभी मेरे को होटल उगड़ने का है. हाँ उगड़ो उगड़ो, लेकिन स्वीट फ्री दे दो. हाँ तू फ्री देगा ना तो पूरे 4 को लेके आएगी मैं. हाँ हाँ ठीक है आइए आइए. देना देना. निमकर, फ्री मिळती है स्वीट डिश. थोडा वेळ अजून बोलली असतीस ना तर तिने सगळं जेवणच फ्री दिलं असतं. बोल ले. असंच कसं होईल मलाही कळत नाहीये. खरंच सांगतोय मी, माझ्या मनाविरुद्ध मी ओढला जातोय तिकडे. घे. हा? घे ना, घे. फेक. कशाला? मी सांगतोय म्हणून फेक. एक साधा पेन तुझ्या इच्छेविरुद्ध तू फेकत नाहीस. मग ईशासाठी हे सगळं करतोयस ते तुझ्या मनाविरुद्ध करतोयस असं का म्हणतोस तू? मला माहित नाही, पण मी माझ्या नकळत ओढला जातोय तिकडे. So shall we start? It's time. टाइम फॉर व्हॉट? General body meeting आहे आज. हो म्हणजे याच महिन्यात याच दिवशी असते सर मीटिंग. तुमचं काही कन्फ्युजन झालंय का सर? झेंडे ऍक्च्युली तुमचं कन्फ्युजन होतंय, कारण महत्वाच्या मीटिंग्स बद्दल सरांचं कधीच कन्फ्युजन होत नाही, राईट सर? सॉरी मायराजी, म्हणजे आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे माझंच काहीतरी कन्फ्युजन झालं. तुम्ही बोलवा सगळ्यांना. ओके ना सर? आय थिंक इट्स अ येस. आय शॅल कॉल. हो भारी आहे एकदम हॉटेल. संतोष का? संतोष? जी हाँ, मैं ही संतोष. पुष्पा, मैं पुष्पा. फोन किया था सकाळी,
फ्री स्वीट डिश डिस्काउंट। हाँ हाँ याद है याद है। हम आए हैं अभी। आइए ना, बैठिए ना मैडम। हाँ, किधर बैठे? जिधर आपको अच्छा लगे मैडम, बैठ जाइए। अच्छा, आओ या ना या। ईशा, ही छान आहे। या, ये ग। ए, जी मैम, एसी लगाओ ना, बहुत उकड़ता है। एसी ऑन है। भैया अब जाओ. आई अगं काय करतेस तू? या अशा हॉटेल्स मध्ये सेंट्रलाइज्ड एसी असतो. अगं नाही लागत एसी। थांब जा. गरम होते, इथेही नाहीये। फिर एसी चालू नाही। ईशा, आओ या इकडे, इथे बसू। इथे एसी लागतोय। हो. या या। हा. आता एसीची हवा एकदम डायरेक्ट लागतेय ना? बाबा मला हे हॉटेल खूप महाग वाटतंय. असू दे ग, पण आज इथे डिस्काउंट आहे. अहो बाबा डिस्काउंट असलं तरी आपल्यासाठी महागच आहे. असू दे ग, विक्रांत सरांसाठी थोडा तरी खर्च करायलाच हवं की नाही? मग आणि तसंही तू ते लग्नासाठी म्हणून आणलेले पैसे तुझ्याजवळ आहेच आहेत. ते काय आता खर्च होणारच नाही. आणि स्वीट डिश सुद्धा फ्री मिळतीये. मी आईस्क्रीम खाणार आहे। हा, हो हो ठीक आहे. आता विक्रांत सर आले की लगेच ऑर्डर देऊ. येतील ना ग ते? अगं आई अशी काय, ते म्हणलेत ना येतो, मग ते नक्की येतील. हो पण म्हणजे आई सर दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत. सर, या वर्षीचं जे फायनान्स टार्गेट होतं ते आपण अचीव केलंय. रिपोर्टमध्ये मी सगळ्या फिगर्स मेन्शन केलेल्याच आहेत. मॅम तुम्ही सरांना स्वतः रिपोर्ट दाखवा ना. दॅट विल बी बेटर. येस शुअर. सर, सर रिपोर्ट. पोळीचा लाडू, पोळीचा लाडू. शिळ्या पोळ्या उरल्या ना की एकटा लाडू करायचा किंवा फोडणीची पोळी. सर द रिपोर्ट्स. सर इज दॅट ओके? ओके. सो आपल्या कंपनीच्या नवीन लीगल टर्म्स बद्दल आता परांजपे सर बोलतील. सर सर सुरू करू? मी तुम्हाला एक विनंती करू, उद्या एक दिवस परत याल, पार्टी द्यायची आम्हाला. पार्टी? हो, म्हणजे ईशानी दिली तशी नाही, छान हॉटेलात जाऊन. सर नवीन लीगल टर्म्स. हाँ. अकॉर्डिंग टू कंपनीज बायलॉज, उस्मान, तू आहेस ना गावात? बेस्ट. हा बाद झालं. हे बघ, पीरबाबाच्या दर्ग्यात जा आणि कौल लाव. तो नेहमीसारखा लाव. आणि काय येतो ना ते मला लगेच कळ. मी थांबलो इथे. हा, हे काय प्रकरण आहे ना हे मला कळलंच पाहिजे. त्या पुरीबद्दल मला कधीच चांगलं फिलिंग आलं नाही. पुष्पा, अगं काय चाललंय? इधर आओ. पानी लाओ ना, कितना देर हो गया, तान लगी है. प्यास प्यास. हो, माहितीये तुम्हाला खूप हिंदी येतं.
जाओ ना पाणी लेके आओ. तुम्ही काय मला हिंदी शिकवता? मस्त हिंदी आहे माझं. मैम कुछ ऑर्डर ले लो. अरे इतनी क्या घाई है तुमको? अगं त्याचं तो काम करतोय आपला. कॅमेत येते बोलले. इथे पण सोडू नका मला. मैम कुछ ड्रिंक्स या मॉकटेल्स. मॉकटेल ड्रिंक. तेरे को हम क्या ड्रिंक लेने वाले बाटले का? पुष्पा मौका हमको ना वो तुम्हारी वो शाही थाली है ना वो डिस्काउंट वाली वो लेने का है. आई, कोई आने वाला है तो बाद में ऑर्डर करेंगे तो चलेगा? जी. ईशा हाँ? जरा विक्रांत सरांना फोन लाव बरं. हो. हो ना अजून कसे आले नाहीत ग? सर तुम्ही मीटिंगचं समअप करताय राईट? येस ऑफकोर्स. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. आणि सगळ्यात मोठं कॉंग्रॅट्स आपल्या फायनान्स टीमला. गुड जॉब, गुड जॉब, प्राऊड ऑफ इट. मायरा, यानंतर मार्केटिंग टीम बरोबर मला एक स्पेशल मीटिंग अरेंज करायची. सेल्सच्या संदर्भात काही नवीन आयडियाज आपल्याला शोधता येतील का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि गेल्या महिन्याभरात आपल्या ऑफिसमध्ये बरेच नवीन एम्प्लॉईज आले. त्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या कंपनीमध्ये कसं वाढेल हे बघण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी. ओके सर. आणि एक्सक्यूज मी, थोडं पाणी मिळेल का? हो किती पाणी पिताय? अगं किती वेळ झाला आपल्याला इथे येऊन, आपण अजून काहीच मागवलं नाही. तो मॅनेजर मग कसा बघतोय आपल्याकडे, केव्हापासून सारखा बघतोय. म्हणून तुम्ही पाणी पिताय? मग काय करू, मला टेन्शन येते. बाबा सर फोन नाही उचलत आहेत. मेसेज कर ना मग त्यांना, बघतील. बर. मी आलो जरा. अहो, तुम्ही कुठे चाललात आता? आलो, बाथरूमला जाऊन येतो. म्हणून सांगितलं इतकं पाणी पिऊ नका. पाणी प्याल्यावर मग लागतोय का ग फोन? सो गेल्या 6 महिन्यातलं आपलं सगळ्यात बेस्ट मार्केटिंग व्हेंचर होतं 8 रुपयांचा अल्ट्रा रिचार्ज. आणि ते आपण अचीव्ह करू शकलो कारण आपण काहीतरी वेगळा प्रयत्न केला. सो सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कडनं लोकांना कायमच वेगळं अपेक्षित आहे, हटके अपेक्षित आहे. आणि आपण ते जर दिलं तर आपण नक्की देशात यशस्वी होऊ. तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपण नक्की अचीव्ह करू. मायरा, आपल्या सगळ्या शेअर होल्डर्सला थँक्सचं पत्र पाठव. सर मार्केटिंग टीम बरोबर आपण डिस्कशन लगेच सुरू करू शकतो. आय कॅन कॉल देम. नाही, मला आता निघावं लागतंय. सर बट जनरल बॉडी मीटिंग नंतरच आपण याविषयी बोलतो राईट? सो रिस्केड्यूल कर. तुम्ही सगळेजण आलात, थँक्यू.
आय गेट बॅक टू यू सून. बाय. सो ओके, आय थिंक वी आर डन फॉर द डे. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. सर सर कुठे गेले? सर आता जस्ट गेले झेंडे. नाही आता नको जायला. झेंडे काय झालंय? आता जस्ट गेलेत सर. तुम्ही कौल झेंडे. थँक्यू गाईज. घाल माझ्या अंगावर गाडी, पण मी इथून हलणार नाही. का? मी मेलो तर निदान माझ्या अंतिम संस्काराला तरी तुम्ही थांबाल, ते चालेल मला, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही. काय बोलताय तुम्ही? तुम्ही भाग पाडताय मला असं बोलायला. निमकर कुटुंब तिकडे माझी वाट बघत बसलंय. काय फरक पडतोय सर? कोण आहे ते नेमकं कुटुंब? विलास, सर, पीर बाबाच्या कौलाच्या विरोधात आपण कधीही गेलेलो नाही आणि यापुढेही जाणार नाही. म्हणजे उस्मानला सांगून कौल लावला होता, आपल्या विरोधात गेलाय. पीर बाबाचा कौल खोटा नसतो हा आपला अनुभव आहे, म्हणून तुम्ही जायचं नाही. तरी जाणार आहात तुम्ही निमकरांना भेटायला? पीर बाबाचा कौल खोटा नसतो हा आपला अनुभव आहे. माझं त्यांना भेटायला जाणं खूप गरजेचं आहे. नाही जायचंच. हा वेडेपणा आहे सगळा. असेल वेडेपणा, वेडा असलो तरी तुमचा मित्र आहे. म्हणूनच म्हणतो या मित्राची हतबलता समजून घ्या. तुम्ही समजून घ्या सर. इतकी वर्ष तुम्हाला जीवापार जपल्या. पीर बाबाच्या कौलाच्या विरोधात मी तुम्हाला जाऊ देईन त्या मुलीसाठी? यावेळेची गोष्ट वेगळी आहे. काय वेगळे आहे सर? तेच तर नाही सांगता येते मला. सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे. म्हणूनच म्हणतोय तुम्ही जायचं नाही. मला जावं लागेल. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे विक्रांत? तुम्ही ठरवा सर, तुम्हाला ती पोरगी हवे का आपली मैत्री? साहब क्या चाहिए आपको, वेज या नॉन वेज? हाँ, हमारे सर अभी आए नाही. तुमचे गेस्ट नक्की येणार आहेत का? हो, येतो म्हणाले होते ते, आणि त्यांच्यासाठीच तर पार्टी ठेवली आहे ना, त्यामुळे ते आल्याशिवाय कशी काय ऑर्डर द्यायची, त्यामुळे थोडा वेळ लागेल. खरं बोलता का उगीच टेपा लावताय? हो, काही काय बोलताय तुम्ही? एसीची हवा मिळाली ना मॅडम, आता निघा. वाटेल ते बोलू नका. हा, आम्ही इथे जेवायला चाललोय. कधी? गेल्या 4 तासापासून तुम्ही एक टेबल अडवून ठेवलाय. आमचा किती लॉस झाले तुम्हाला माहिती आहे? जास्त आवाजी करू नका. हा, मॅडम प्लीज निघा. साहेब आले तर उगीच आम्हाला ओरडतील. निघा. काय निघा? आई चल आता. अगं विक्रांत सर येतील ना. आई ते नाही येणार आता. असं का केलं असेल ग विक्रांत सरांनी? ते नाही माहित मला, पण चल. बाबा चला.